हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर मी पूजा मांडायला घेते इथं. तर म्हटलं आज डिटेल मी साडी वगैरे कशी नेसवते देवीला ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर आज मी साडीपासूनच साडी नेसवणार आहे. दरवेळेस मी ब्लाऊज पीसपासून वगैरे नेसवत असते. अजून तर माझ्याकडे एक पण वस्त्र नाही आहे, म्हणजे मी विकतचं एक पण वस्त्र घेतलेलं नाही आहे. आणि मी दरवेळेस असं DIY साडी नेसवत असते. म्हणजे बऱ्याच वेळा मी साड्यांपासून पण साडी नेसवलेली आहे, ब्लाऊज पीसपासून पण साडी नेसवलेली आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या या अगोदरच्या 2 वर्षांचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, तर ते पण तुम्ही जाऊन पाहू शकताय. तर इथे ना मला थोडंसं असं करंट बसल्यासारखा झाला होता, कारण साडीची मी एकदम प्लीट्स वगैरे करून ठेवल्या होत्या ना, त्यात ते असं गुरुत्वाकर्षण टाईप असं काहीतरी बनतं म्हणतात ना, ते त्याच्यात तसं मला करंट बसल्यासारखं झालं होतं. तर मी ना साडीला ना ऑलरेडी हे करून घेतलेल्या आहेत, प्लीट्स करून घेतलेल्या आहेत. आणि पदर जेवढा पाहिजे तेवढे पदरच्या केल्यात आणि बाकी राहिलेल्या साडीच्या सरळ आपण मिऱ्या जशा बनवतो ना तशाच बनवलेल्या आहेत. आणि फक्त आता ना तर आपण ब्लाऊज पीसचं कसं दोन्ही साईड सेम पद्धतीने म्हणजे सेम हाईटने लावतो, तसं न लावता मी आज काय केलं, एकाची हाईट जास्त आणि एकाची हाईट कमी, म्हणजे जेणेकरून असं खाली आणि वर दोन्हीकडं पण अशा मिऱ्या दिसतील अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल तशा पद्धतीने मी इथे पिन लावून घेते. आणि जे काही मी चिमटे लावून त्या मिऱ्या सेट केलेल्या होत्या ना, तर ते चिमटे पण मी एक एक करून काढून घेतलेत आणि पदराच्या साईड बॅक साईडला असं हे केलं आहे. आणि खालच्या ज्या आहेत ना तर त्या सगळ्या मिऱ्या अशा म्हणजे नाही का असं पसरवून घेते गोल आकारात. तर ते असं पसरवल्यानंतर ना त्याचा असा लुक खूप छान दिसतो. तर असं एकदम कोल्हापूरच्या महालक्ष्मीची साडी कशी असते तशा पद्धतीने त्याचा लुक दिसतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पण नसेल कधी ट्राय केली ना तर नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान दिसते अशी साडी देवीला घातल्यावर. आणि तसंही आपण ब्लाऊज पीसची वगैरे घालतोच ना, तर मग साडीची घातली ना तर खूप सुंदर दिसते. तर जेव्हा वेळ असेल ना तेव्हा नक्की करा. म्हणजे ज्या गुरुवारी तुम्हाला वेळ असेल ना, कारण ह्याला वेळ खूप लागतो. आता तुम्हीच बघा, मी खूप वेळा घातलं भरपूर असं झालेलं आहे, पुढे तुम्ही पाहू शकताय. तर वरचं पण मग मी नंतर त्याचा पण चिमटा काढून घेतला आणि त्याचं पण असंच जसं खाली बनवलं आहे ना गोल झालरसारखं, तर तसंच मी खाली पण बनवते. खाली बनवलं आहे ना तसंच मी वरती पण बनवते. आणि एकाच अटेम्प्टमध्ये ते काही बनणार नव्हतं. ह्याची तर मी म्हणजे माझ्या मनाचीच तयारी केलेली होती अगोदर, की आपल्याला पहिल्या ह्याच्यातच काही ते एकदम पाहिजे तसं परफेक्ट जमल असं नाही, आपल्याला 2-3 अटेम्प्ट तर करावेच लागतील. ही माझी ऑलरेडी तयारी होती मनाची. त्याच्यामुळं मग मी सारखं म्हणजे मला जसं पाहिजे ना तसं माझं असं आहे ना, मला कोणतीही गोष्ट केली तर परफेक्ट, नाहीतर ती नाही केलेली बरी, असं माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे. तर त्याच्यामुळे ना तुम्ही पाहू शकताय, म्हणजे इथून मागं पण पाहिलं असेल की माझ्या ज्या काही गोष्टी मी ज्या काही कामं करते ना तर ते परफेक्ट केले तर ठीक, तर नाही जर नसेल ना मला परफेक्ट जमणार तर मी ते नाही केलेले बरे असे म्हणून मग मी ते काम तसंच ठेवल. पण जेव्हा मला ते परफेक्ट जमल मी तेव्हाच करते. आणि त्यानंतर मग मी खाली एक मोठी कळशी घेतली होती, त्यात पण मी पाणीच भरलं होतं. आणि त्याच्यानंतर मग वरती मी छोटी कळशी घेतली, तर त्यात पण पाणी टाकलं. त्या पाण्याची पूजा वगैरे केली, हळदी कुंकू अक्षता सुपारी 1 रुपयाचं नाणं आणि त्या कलशावर स्वस्तिक पण काढून घेतलं. फक्त एवढं आहे की मी त्या स्वस्तिक ओलं नाही करून काढलं, कोरडं करून काढलं, कारण परत त्या साडीला डाग वगैरे नको पडायला म्हणून. आणि त्या कलशाला ना मी एक असं पट्टी पण बांधून घेतली, लाकडी पट्टी होती माझ्याकडे, तर ती पट्टी मी बांधून घेतली आहे, कारण मला ती साडीचा तसा लुक क्रिएट करायचा ना, त्यामुळे म्हणजे ते पदर घेण्यासाठी ॲज अ देवीचे हात म्हणून मी ते बांधलं आहे. आणि त्यानंतर मग कलशामध्ये आपण जे काही 5 प्रकारचे पानं टाकतो ते टाकलेले आहेत. त्यानंतर नारळ पण ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता बाकीचं पण सगळं हळूहळू करते आहे. तर खालचं तर केलं होतं, पण ते काही मनात हे नव्हतं होत माझ्या, कारण मला ते एकदम परफेक्टच पाहिजे. तर मला पुढे दिसेल की मी ते परफेक्ट केल्याशिवाय सोडलं नाही मी त्याला व्यवस्थितच केलं आहे. आणि त्यानं परत मी तिथेच आले, कारण मला ते काय माहिती असं जोपर्यंत असं होत नाही ना तोपर्यंत असं मला एक असं हुरहुर लागते, नाही का, असं व्हायलाच पाहिजे व्यवस्थित, असं आहे माझं.
तर त्यामुळे ना मला माहीत होतं मला ह्याला खूप कष्ट घ्यावे लागतील, त्यामुळे मी स्वतः साडी नाही घातली, ड्रेसच घातलेला आहे. कारण मी दर गुरुवारी साडी घालते, पण मी म्हटलं मला साडी ते एवढं नाही जमते, कारण मला देवीची साडी व्यवस्थित घालायची होती ना त्यामुळे. आणि मग मी पदरला पण भरपूर ट्राय केले. मी आता तेवढे ट्राय तर तुमच्यासोबत शेअर पण नाही केलं, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि त्यामुळे म्हणून मग मी काय केलं, जेवढं गरजेचं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. आणि ना जे वरचं कलश होतं ना, तर त्याला मला लक्षात आलं की ते दिसतोय, म्हणजे कितीही पदराने झाकण्याचा प्रयत्न केला ना तरी दिसतोय. तर मग मी त्याला काय केलं, असं ब्लाऊज पीस लावून घेतलं. ह्याच साडीचा ब्लाऊज पीस आहे तो, आणि तो बरोबर मॅच पण झाला, म्हणून मग मी तो लावून घेते त्याला. आणि दोन्हीकडून मी सेफ्टी पिनने खालून आणि वरतून दोन्हीकडून लावून घेतला. आणि आता वरती ब्लाऊज पण समजा आपल्या देवीचा रेडी झाला आहे. आणि आता ना मी पदर पण पूर्ण पिनअप करून ठेवला आहे. तर पदर पण मी भरपूर वेळा सोडला वगैरे, कारण तो बसतच नव्हता. कारण माझ्याकडून ना थोडीशी जी पट्टीची लेंथ आहे ना ती मोठी घेण्यात आली. छोटी असते ना तर ते एकदम परफेक्ट पदर बसला असता. पण असं आता जी ॲवेलेबल होती ना, तर ती पट्टी मी घेतली. तर मी अगोदर अशी सिंपल साडीसारखा पदर टाकून बघत होते, तर छान दिसतंय का, तर ते पण छान दिसत होतं. असं काही खूप जास्त वाईट नव्हतं वाटत, पण जसा मला लूक हवा होता ना तसा लूक नव्हता येत. आणि तो लूक आणण्यासाठी माझे इथे अथक प्रयत्न चालू आहेत. मी बऱ्याच प्रकारे तो पदर पण लावून बघितला, पण शेवटी म्हणतात ना, देवीला जे करून घ्यायचं असतं ना, देवी तेच करून घेते. तर मग फायनली जसा मी अगोदर विचार केला होता ना तसाच लावायला घेतला. अगोदर मी विचार असं त्रिकोणी केला होता, म्हणजे असं क्रॉसमध्ये पदर लावायचा, पण तो काही होतच नव्हता. म्हणून मग मी म्हटलं की चला आपण साध्या साडीला घालतोय तसं करूयात, पण तसं पण जमत नव्हतं. मग परत काढलं, खूप वेळा मी पदरचं आहे ना खूप वेळा केलं, काढलं, लावलं काढलं खूप वेळा झालं आहे. तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर असं असतं ना, आपल्याला एखादी पूजा खूप छान दिसते बघताना. एखादा व्हिडिओ आपण जर बघितला किंवा रील्स बघितले किंवा फोटोज बघितले असे कोणाच्या पूजेचे साडीचे वगैरे, तर ते खूप छान दिसतात. आणि ते 1 मिनिटाचा किंवा अर्ध्या मिनिटाचा किंवा एक फोटोवरून आपण हे म्हणतो की अरे यार किती सिंपल आहे, आपण पण करू. पण जेव्हा ते आपण स्वतः करायला जातो ना, तेव्हा आपल्याला त्याची ती खरी हे कळते, त्याच्या मागचे कष्ट कळतात की किती त्याच्या मागे एफर्ट्स असतात. तर फायनली अशा पद्धतीने मी तो लावून घेतला पदर. आणि आता ह्या वेळेला ना खरंच खूप छान बसला होता. आणि मग मी नंतर त्याला कमरपट्टा लावला, आणि कमरपट्टा लावल्यानंतर तर खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे हुबेहूब देवीची जी आपण साडी घालतो ना तशीच वाटत होती. आणि मला खूप छान वाटतं, म्हणजे मला तरी असं वाटतं तुम्ही बाकीच्या सेवा करण्यापेक्षा ना जी शृंगार सेवा असते ना देवाची ती केली ना तर त्याचं फळ दुपटी-तिपटीने जास्त मिळतं असं मला वाटतं. म्हणजे कोणत्याही देवाला जसा शृंगार आवडतो ना तसं बाकी काहीच आवडत नसेल, मला तेवढं वाटतं. कारण श्रीकृष्णाला पण, महादेवाला पण आणि देवीला पण, म्हणजे कोणत्याही देवाला शृंगार खूप जास्त आवडत असतो. आणि त्यातली त्यात देवी म्हटल्यावर तर शृंगाराचं विचारूच नका. त्यामुळे मग इथे मी आता देवीचा मुखवटा पण लावून घेतला, आणि एक करून आता सगळे दागिने पण लावून घालणार आहे. तर मी आजची थीम ठेवलेली आहे मोतीची, म्हणजे मी आज देवीला सगळे मोतीचेच दागिने घालणार आहे, जे माझ्याकडे आहेत ते. तर मी कानातले ऑलरेडी मुखवट्याला लावून घेतलेत. त्यानंतर माझ्याकडे एक चोकर होतं तर ते पण लावलं आहे. त्यानंतर ही चिंचपेटी होती ती पण घालती आहे मी देवीच्या गळ्यात. आणि चिंचपेटी घातल्यानंतर त्या साडीचा आणि देवीचा लूक इतका जास्त असा उभरून दिसत होता ना, कारण चिंचपेटीने खूप छान त्याला अशी शोभा आली होती. तर आज सगळ्या मोत्यांच्या दागिन्याने मी देवीला सजवणार आहे. तर अगोदर कमरपट्टा लावला, कानातले घातले, चोकर घातलं, चिंचपेटी घातली, आणि त्यानंतर मोत्याचाच हा एक सेट आहे, ते चिंचपेटीच्याच सेटचा आहे तो. तर ते घातले, तन्मणी म्हणतात त्याला. तर ती पण घातली आहे मी. आणि ते घातल्यानंतर तर खरंच खूप छान दिसत होतं देवीचं लूक. आणि अजून तर भरपूर काही येणार आहे पुढे, कारण शृंगार म्हटलं ना, मला जितकं असं किती घालून किती नाही होतं. दागिने मग सगळे आहेत माझ्याकडे, पण असतं ना ते आपलं थीम असते. मोती असलं तर मोतीच घालावे लागतात. उगीचंच गोल्डन आणि हे सगळं मिक्स करून काहीच अर्थ नाही, आणि ते दिसायला पण छान दिसत नाही. तर मी ना असे दागिने चूज केले ज्यामध्ये
मोती असतील आणि ते सगळे एकमेकांना असं कॉम्प्लिमेंट करतील म्हणून. आणि त्यानंतर एक सेट आहे माझा, हा तर खूप जुना सेट आहे, माझ्याकडं होता, म्हणजे माझ्यासाठीच मी हा घेतला होता, लग्नाच्या पण भरपूर आधीचा आहे माझ्याकडे हा. आणि तेव्हापासून मी ते सांभाळूनच ठेवलेलं आहे. आणि माझ्याकडे असं आहे ना, वस्तू म्हणा कपडे म्हणा खूप खूप वर्षांपासून राहतात, असे खराब होत नाहीत माझे. आणि कारण मी सांभाळून ठेवते ना, आणि जीव लावून अशा वस्तू ठेवल्या ना तर राहतात पण त्या. तर मग हा सेट घातला आणि तो सेट घातल्यानंतर पूर्ण लुकच कंप्लीट झाला देवीचा. एखाद्या मूर्तीला दागिने घालणं सोपं आहे, पण आपण एखाद्या कलशपासून नारळापासून असं देवी तयार करतो आणि त्याला दागिने घालतो ना, तर ते खरंच थोडंसं हार्डच जातं. कारण कलशचं ते जे तोंड असतं ना ते मोठं असतं, आणि मग त्यामुळे ते तेवढं मोठ्या ह्याच्यात ते मॅनेज करणं थोडं हार्ड जातं. पण केलं मी आणि खूप सुंदर लुक दिसत होता आजचा देवीचा. आणि त्यानंतर मी वेणी पण आणली होती फुलांची, देवीच्या मंदिराच्या इकडे गेले होते मी आज सकाळी, पिल्लूला स्कूलला सोडवायला गेले ना, तर मग तसंच तिथून मी वेणी पण आणली आणि दोन्ही साईडचे पानं वगैरे ते असं व्यवस्थित करून ती वेणी घातल्यानंतर तर खूप सुंदर लुक दिसत होता देवीचा. तर तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की देवीचा लुक कसा दिसत. त्यानंतर देवीच्या डोक्यावरती मी चुनरी पण ठेवली आणि एकदम मग पदर ठेवल्यानंतर कसं असं मस्त वाटतं तसं वाटत होतं. आणि चुनरी ठेवल्यानंतर ना फायनली आपल्या देवीचा पूर्ण लुक म्हणजे तयार झाला, म्हणजे देवी आता आपली पूर्ण तयार झाली. आणि आता मला बाकीची पूजा मांडणी करायची होती. त्यानंतर कहाणी जी कथा असते ना ती वाचायची होती, तर भरपूर असतं त्यानंतरसुद्धा. तर ते सगळं करायचं होतं. पण अगोदर तुम्ही देवी पाहून घ्या, किती सुंदर दिसते, म्हणजे असं नको माझीच नजर नको लागायला, तर असं मला वाटत होतं. आणि मला हा मुखवटा ना खरंच खूप आवडलेला आहे देवीचा. आणि त्यानंतर मग मी बाकीची पण सगळी पूजा मांडून घेतली. आणि आज तर ना मला सगळं आवरता करता 2:30 वाजले होते मला ही सगळी पूजा मांडून होईपर्यंत. आणि कथा कहाणी वाचून ते सगळं होईपर्यंत तर 3 वाजले होते. तर हे छोटंसं घंगाळ आहे ना, त्यामध्ये मी दर गुरुवारी असं छोटंसं डेकोरेशन करून ठेवत असते. आणि हे जे केळीचं पान आहे ना लोकरचं उलनचं, तर ते पण मी काल रात्रीच बनवलं आहे, खास आजच्यासाठी बनवलं होतं. आणि अशी मस्त सुटसुटीत पूजा मांडून घेतली. गणपती बाप्पा वगैरे सगळं मांडले मी, महालक्ष्मीची मूर्ती मांडली आहे, श्रीयंत्र कुबेर यंत्र, अजून कवड्या कासव वगैरे शंख घंटी सगळं मांडलं आहे. आणि त्यानंतर पोथी पण ठेवलेली आहे साईडला, दिवे लावले, धूप लावलेलं आहे. तर असं हे सगळं सागर संगीत अशी आजची माझी पूजा झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि देवीचं रूप तर एक नंबर दिसत होतं, असं वाटत होतं प्रत्यक्षात देवी आई माझ्या घरी आलेली आहे. आणि असं म्हणजे किती कौतुक करू आणि किती नाही, इतकी सुंदर देवी दिसत होती आज. फायनली सगळी पूजा छान झाली आणि मग मी पोथी कथा सगळं वाचून घेतलं आणि थोड्या वेळ मग निवांत एडिटिंग वगैरे करत बसले. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते. आणि आज मी नैवेद्यामध्ये ना इंद्रायणी तांदळाची खीर बनवते देवीसाठी. तर देवीला तांदळाची खीर खूप जास्त आवडते असं मी खूप ठिकाणी ऐकलेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला आज इंद्रायणी तांदळाची. आणि त्यात इंद्रायणी तांदळाची मी असं का म्हणते, कारण इंद्रायणी तांदळाला स्वतःचाच इतका छान वास असतो ना, आणि त्या तांदळाची खीर बनवली ना तर त्या खीरीचा वास पण खूप छान येतो, म्हणून मग मी आज तीच बनवते. तर मी या ठिकाणी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. त्यातलाच थोडा तांदूळ मी काढून या बाउलमध्ये टाकला आणि त्यात मी 10-15 बदाम पण टाकलेत. आणि त्यात मी उकळतं पाणी म्हणजे गरम पाणी टाकलं आहे आणि हे भिजण्यासाठी मी साईडला ठेवून देते. आणि त्यानंतर हा राहिलेला जो तांदूळ आहे ना तर तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी तो कुकरमध्ये टाकला आणि तो धुवून घेतला अगोदर. आणि मग तो धुतल्यानंतर मी त्यामध्ये 3 वाटी म्हणजे तांदळाच्या 3 पट पाणी टाकायचं आहे. तर 3 वाटी पाणी आणि त्यात थोडंसं ना तूप घातलं आहे, जेणेकरून हा भात आहे ना असा सॉफ्ट शिजेल. आणि त्यानंतर कुकर गॅसवरती ठेवून दिलेला आहे. आणि फक्त 3 शिट्ट्या होईपर्यंत हा भात आपल्याला शिजवायचा आहे. आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आणि त्यानंतर जी काही त्यात हवा असते ना म्हणजे प्रेशर असतं ना ते काढून टाकायचं आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा, जेणेकरून तो भात खूप जास्त पण शिजला नाही गेला पाहिजे, म्हणजे भात नाही झाला पाहिजे. हा 70-80% हा भात आता शिजलेला असेल. मी तुम्हाला आता दाखवते. कुकर थंड झालेला आहे, म्हणजे वाफ गेलेली त्याची निघून, कुकर नाही थंड झाला.
पण प्रेशर सगळं निघून गेलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकताय की हा जो भात आहे ना तर तो 70-80% शिजलेला आहे. असं खूप जास्त नाही शिजला, कारण पुढची प्रक्रिया ना आपल्याला, म्हणजे पुढची जी ती शिजण्याची प्रक्रिया आहे ना त्याची, ती आपल्याला दुधात करायची, म्हणजे दूध आणि भात म्हणजे एकजीव होईल असं म्हणून. आणि ह्यातलं जे पाणी वगैरे आहे ना तर ते पण नाही काढून टाकायचं, कारण ह्यात स्टार्च, ते भाताचा जो स्टार्च असतो ना तर ह्या पाण्यामध्ये जमा झालेला असतो त्यामुळे. आणि मग आता मी 1 लिटर दूध आहे माझं, तर ते मी साईसकट टाकलं आहे, कारण मग सायनी ना कसं होतं, घट्टपणा लवकर येईल दुधाला म्हणून. आणि पूर्ण दूध मी टाकले. दूध ऑलरेडी गरम करून ठेवलेलं होतं. थंड दूध आणि गरम भात केलं तर ते फुटू पण शकतं, तर मी दूध ऑलरेडी साईडला गरम करून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग आता हे इथे शिजायला ठेवून दिलं आहे. आणि गॅस अगदीच लो आहे, खूपच कमी ठेवला आहे मी. आणि त्यानंतर जे काही आपण हे बदाम आणि तांदूळ भिजत घातले होते ना तर ते पण आता त्याचं पण ते पाणी आहे ना थंड झालं आणि ते छान भिजले. त्याचं असं साल पण एकदम इझिली निघून येत आहे. तर मी आता सगळ्या बदामाचे साल काढून घेते. आणि त्यानंतर मग आपण जे हे तांदूळ आहेत ना हे पण असे बऱ्यापैकी असे शिजल्यासारखे झालेत, कारण ते गरम पाण्यात होता ना त्यामुळे. नंतर मग ते सगळे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. तर त्यातलं मी पाणी काढून टाकलं. आणि ते बाकीचं मग तांदूळ आणि बदामाचे जे बदाम आहेत ना तर त्याची आता पेस्ट करून घ्यायची आहे. तर ह्याच्याने पण खिरीला खूप जास्त घट्टपणा येतो आणि एकदम रबडीसारखी ही खीर बनते. त्यामुळे मग ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग फक्त दूध आणि भात खाल्ल्यासारखी टेस्ट येईल, अशी रबडीसारखी टेस्ट येणार नाही. हे बदाम आणि ह्याच्यामुळे थोडीशी टेस्ट तशी येते. आणि त्यानंतर मग त्यातलं ते जे गरम दूध आहे ना तेच मी थोडंसं यात टाकलं आणि ते दूध घालून असं छान स्मूथ अशी पेस्ट करून घेतली. आणि आता ही पेस्ट ना आपल्याला याच्यात ॲड करायची. त्या अगोदर तुम्ही टेक्स्चर बघा याचं, तर जरा बऱ्यापैकी एकजीव व्हायला लागलं आहे दूध आणि भात. आणि तरी पण ना मी अशी थोडीशी मॅश करत होते की जेणेकरून ते मिळून येईल म्हणून. आणि त्यानंतर आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे ना तर ही पेस्ट मी टाकून घेते. आणि हे जे दूध आणि भाताचं मिश्रण आहे ना हे एकदमच असं मोकळं सोडून नाही द्यायचं, म्हणजे त्याला थोडं थोडं हलवत राहायचं, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते. आणि त्या भांड्यामध्ये ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पण ते टाकून घेतलं, कारण का ना ते खूप घट्ट होतं ना तर खालचं निघत नव्हतं. आणि त्यानंतर मग हे सगळं एकजीव करून घेते. आणि ह्यानंतर पण ह्याला ना गॅस चालूच ठेवायचा आहे, बंद नाही करायचं, कारण ही जी पेस्ट आहे ना ती पण शिजली पाहिजे. त्यानंतर मग मी विलायची कुटून घेतली तर ती पण टाकून घेते. तर विलायचीमुळं ह्या खिरीला ना खूप छान अशी टेस्ट येते आणि एकदम रबडीसारखी लागते. आणि आपल्याला तर माहिती आहे, आपण प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये विलायची वापरतो, कारण त्याने खूप छान टेस्ट आणि स्मेल आणि असं एक वेगळाच फ्लेवर येतो ना त्यामुळे. आणि आता विलायची एकजीव केल्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट्स, म्हणजे माझ्याकडे सध्या फक्त बदाम आहे. आपण काजू, बदाम, पिस्ता, केसर सगळं घालू शकतो, पण सध्या माझे ड्रायफ्रूट्स संपलेले आहेत तर फक्त बदामच होते घरात, मग ते फक्त बदामच मी घातलेले आहेत. जर याला पिस्ता आणि केसर असतात तर अजून छान कलर आणि असं दिसायला पण खूप सुंदर दिसलं असतं. पण असो, जे आहे त्याच्यात मी सध्या करते, तर तुम्ही असेल तर नक्की वापरून बघा. आणि ही खीर एकदा तुम्ही नक्की ट्राय कराच, कारण इतका सुंदर स्मेल येतो ना. आपण ह्याला असं खूप जास्त तुपाची फोडणी वगैरे असं काहीच दिलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मी आता साखर टाकून घेते. तर जेवढा आपण तांदूळ घेतला आहे ना तर त्याच वाटीने 1 वाटी फक्त साखर घालायची, म्हणजे जेवढं तांदूळ तेवढंच साखर. आणि त्यानंतर ती पण छान मिक्स करून घ्यायची. आणि साखर लास्टला टाकण्याचं कारण एकच की अगोदर जर साखर टाकली असते ना तर तांदूळ व्यवस्थित असा शिजत नाही, तसं थोडासा दांडरल्यासारखा होतं. आणि त्यानंतर आता हे सगळं टाकून झाल्यानंतर मी कुकरचं झाकण लावते आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि ते आहे त्या प्रेशरमध्येच त्याला शिजू द्यायचं आहे, कारण का किती नाही म्हणलं ना तसं उकळलेलं ह्याचं प्रेशर असतंच. तर त्याच्यात ते छान शिजलं आहे. आणि आता ना कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आणि त्यानंतर मग मी ते हे करते नाही का, ओपन केला तर खीर गरम होती, पण कुकर थंड झाला होता वरतून. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी रबडीसारखी एकदम खीर झाली आणि एकदम अशी मिळून आली. आणि खूप सुंदर टेस्ट तर 1 नंबर झाली होती, म्हणजे मी स्वतः टेस्ट केली म्हणून तुम्हाला सांगते. आणि जर तुम्ही कधी अशी खीर बनवली नसेल ना तर नक्की एकदा बनवून पहा. आणि खूप सुंदर होते ही खीर, एकदम पारंपरिक पद्धत आहे. आणि ना देवीला पण ही खीर खूप आवडते, म्हणजे महालक्ष्मीला देवीला खूपच आवडत असते खीर, त्यामुळे मग मी खिरीचा
नैवेद्य बनवला आहे आज. तर भाकरी, भात, वांग्याची भाजी, खीर अशा पद्धतीचा नैवेद्य बनवला. त्यानंतर मग देवीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आणि थोडे लेट येणार होते आज, म्हणून मग मी आणि पिल्लूनेच आरती करून घेतली. तर अगोदर नैवेद्य वगैरे दाखवला, त्यानंतर मग लगेच आरती पण करून घेतली. दरवेळेला असं असतं ना, तर आरती पिल्लू आणि करत असतात आणि मी आरती वाचत असते, कारण सगळंच मॅनेज नाही होत. त्यामुळे तर मग मी इथे आता आज नव्हते, तर पिल्लूने एकट्याने आरती केली आणि मी आरती वाचत होते, म्हणजे आरती म्हणत होते. तर बघा ना, मला खूप आश्चर्य वाटलं त्याचं आज, की त्याने एकट्याने इतकं छान आणि एकदम आम्ही जसे करतो दरवेळेस तशीच केलेली अर्धचंद्राकृती वगैरे. आणि लेकरांना ना काही गोष्टी सांगायची गरज लागत नाही, ते आपण जे करतो ना त्यालाच फॉलो करतात आणि त्याच्यातूनच शिकतात. तर मला तर ह्याची प्रचिती आज आली. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.